लक्ष द्या इथे आता. या नोट्स लिहून घ्या जरा. मगाशी आपण कुठपर्यंत नोट्स लिहिल्या आहेत? इथपर्यंत लिहिल्यात ना 4 नंबरपर्यंत. आता दिले ना कॉपी द फाईल. तर नोट्स लिहून घ्या जरा नीट. इथपासून पूर्ण नोट्स लिहा इथपर्यंत. कळेल? सर्वप्रथम नोटबुकमध्ये नोट्स लिहून घ्या. नंतर नोटबुक ओपन करून जसे स्टेप्स बोलतो त्या स्टेप्स वाईज करत जायचं आहे. समजतं? जसे स्टेप्स सांगणार त्या स्टेप्स वाईज ॲक्शन करत जायचं आहे. तरच ऑप्शन नीट समजून येईल. झालं लिहून? हां, नीट लक्ष द्या आता. काय ऑप्शनचं नाव दिलं आहे? कॉपी द फाईल. आता कॉपी कशासाठी करतोय आणि कॉपी करतो याचा अर्थ काय? आता नीट लक्ष द्या इथे जरा. मगाशी आपण काय केलं होतं? फाईल आपली होती, बरोबर ना? सी ड्राईव्हमध्ये कोणती फाईल होती? फोल्डर होता, प्रसाद नावाचा फोल्डर होता. त्यामध्ये आपली कोणती फाईल होती? पेप्सी नावाची फाईल होती. कोणती फाईल होती आपली? पेप्सी नावाची फाईल होती, बरोबर आहे? ती फाईल काय केली होती आपण? डिलीट केली होती. डिलीट केल्यानंतर फाईल कुठे गेली होती? ती रिसायकल बिनमध्ये गेली होती. डिलीट केल्यानंतर फाईल कुठे आली होती? रिसायकल बिनमध्ये आली होती, बरोबर आहे? नंतर काय केलं होतं आपण? रिसायकल बिनमधून काय केलं? त्या फाईलला रिस्टोर केलं. फाईलमधून जाऊन काय केलं? इथून रिस्टोर ऑप्शन असतो इथे, बरोबर आहे? पण समजा कोणी जर का ती रिसायकल बिनमधून पण फाईल डिलीट केली, ती फाईल समजा रिसायकल बिनमधून डिलीट झाली, तर आपल्याला पुन्हा रिस्टोर ऑप्शन मिळणार आहे का? किंवा ती फाईल आपल्याला पुन्हा मिळणार का? नाही मिळणार. मग समजा आपली अशी एखादी ओरिजिनल फाईल असेल, इम्पॉर्टन्स फाईल असेल, बरोबर आहे? समजा महत्त्वाची फाईल आपली पेप्सी नावाची, तीच फाईल कोणीतरी रिसायकल बिनमध्ये टाकली आणि तिथून पण डिलीट केली, तर पुन्हा फाईल आपल्याला मिळेल का? नाही मिळणार. म्हणून आपण काय करणार? ती जी फाईल आहे पेप्सी नावाची, ती सध्या कुठे आहे? सी ड्राईव्हमध्ये प्रसाद नावाच्या फोल्डरमध्ये. कुठे आहे ती फाईल? सी ड्राईव्हमध्ये प्रसाद नावाच्या फोल्डरमध्ये, बरोबर आहे ना? कोणती फाईल आहे? ती पेप्सी नावाची फाईल आहे. तिची एक डुप्लिकेट कॉपी, म्हणजे झेरॉक्स कॉपी बोलतो ना आपण, तशी एक डुप्लिकेट कॉपी बनवून ठेवणार. ती कॉपी सध्या आता कुठे आहे? सी ड्राईव्हमध्ये. मग तिची डुप्लिकेट कॉपी कुठे ठेवू आपण? डी ड्राईव्हमध्ये जो सरनेमचा फोल्डर आहे, मोरे फोल्डर, त्या फोल्डरमध्ये ठेवून देऊ, बरोबर? त्या फोल्डरमध्ये काय करू आपण? तिला कॉपी करून ठेवून देऊ. का कॉपी करायची आहे? कारण इथून फाईल जर का डिलीट झाली तरी तिची कॉपी कुठे असणार? आपल्या फाईलची डी ड्राईव्हमध्ये असणार, बरोबर आहे? तर फाईलची कॉपी कुठे असणार? डी ड्राईव्हमध्ये मोरे फोल्डरमध्ये असणार. मग इथून जरी फाईल डिलीट झाली तरी आपण मोरे फोल्डरमधून ती फाईल ओपन करू शकतो. कळलं एवढं? तशी दुसरी फाईल कोणती आहे? वर्डपॅडची फाईल आहे. ती कुठे आहे? रिझ्यूम नावाची फाईल आहे ना वर्डपॅडची. कुठे आहे ती सध्या? डी ड्राईव्हमध्ये सरनेम म्हणजे मोरे नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये फाईल आहे. कळलं एवढं? आता ही फाईल काय करायची? आपण कॉपी करायची याची. आता ही डी ड्राईव्हमध्ये फाईल आहे ना, ती रिझ्यूम नावाची फाईल कॉपी करायची आणि कॉपी करून कुठे आणायची आहे? सी ड्राईव्हमध्ये प्रसाद नावाच्या फोल्डरमध्ये आणायची. कुठे आणणार आपण ती फाईल? सी ड्राईव्ह प्रसाद फोल्डरमध्ये. समजतं एवढं? आता आपण पहिले ह्या फाईलची कॉपी करू. जसे नोटबुक लिहून दिले तसे ओपन करा जरा. काय लिहून दिले बघा, नीट लक्ष द्या. इथून पहिले फाईलची कॉपी करायची आहे ना. ही फाईल इथून आणून कुठे कुठे घेऊन जायचे आहे? डी ड्राईव्हमध्ये मोरे फोल्डरमध्ये आणायचे. मग ते कसे आणणार? डायरेक्टली इथून असे आणू शकतो का फाईल? नाही आणू शकणार. मग पहिलं फाईल कॉपी करण्यासाठी कोणती फाईल कॉपी करायची आहे? पेप्सी नावाची. मग सर्वप्रथम काय ओपन करणार आपण? कॉम्प्युटर. कळालं एवढं? सर्वप्रथम काय ओपन करणार? कॉम्प्युटर. कॉम्प्युटर नंतर कुठे जाणार आपण? सी ड्राईव्ह ओपन करणार. सी ड्राईव्ह नंतर कोणता फोल्डर ओपन करणार? नेम फोल्डर, बरोबर ना? प्रसाद नावाचा फोल्डर ओपन करणार. त्याच्यामध्ये कोणती फाईल असणार? पेप्सी नावाची. ती फाईल सिलेक्ट करून काय करायचं आहे? कॉपी करणार, बरोबर? ती फाईल सिलेक्ट करून काय करणार? कॉपी. झाली पहिली स्टेप. आता कॉपी केल्यानंतर फाईल आणायची आहे कुठे? ती सरनेम फोल्डरमध्ये. मग कॉपी केल्यानंतर पुन्हा प्रथम मागे कसं येणार? पुन्हा एकदा कुठे यायचं आपण? पहिलं कॉम्प्युटरवरती जायचं आहे. कुठे जाणार? कॉम्प्युटर. नंतर कुठे जायचं आपल्याला? डी ड्राईव्हमध्ये. नंतर डी ड्राईव्ह ओपन केल्यानंतर कोणता फोल्डर ओपन करणार? सरनेम फोल्डर, बरोबर आहे? आणि सरनेम फोल्डर ओपन केल्यानंतर काय करणार? पेस्ट करणार. समजतं ना? सरनेम फोल्डर ओपन केल्यानंतर काय करणार आपण? पेस्ट करणार. ज्यावेळी पेस्ट करू त्यावेळी इथली फाईल इथे जाणार. ओरिजिनल फाईल जी इथे आहे ती फाईल इथे जाणार.
पण आपण कॉपी करणार आहे ना, मग कॉपी केल्यामुळे काय होणार, याची एक डुप्लिकेट फाईल कुठे येणार, डी ड्राईव्हमध्ये सरनेम फोल्डरच्या आतमध्ये येणार. कळतं एवढं. जी ओरिजिनल फाईल असणार त्या ओरिजिनल फाईलची काय येणार, अजून एक डुप्लिकेट कॉपी कुठे येणार, डी ड्राईव्हमध्ये सरनेम फोल्डरच्या इथे. मग इथून जरी फाईल डिलीट झाली तरी आपली फाईल इथे असणार. कळतं. तिथून फाईलला आपण त्या कॉपी करून पुन्हा आणू शकतो, म्हणजे ओपन करू शकतो पुन्हा फाईल. कळालं. आता नीट लक्ष द्या. सेम अशी स्टेप ओपन करत जायचं आहे. समजलं ना. हा ऑप्शन वाचत जा. सर्वप्रथम काय दिलं आहे, आपल्याला फाईल कॉपी करायची आहे सी ड्राईव्हवरची. मग काय ओपन करायचं आहे, कॉम्प्युटर. कसं ओपन करणार बघा, दिसतोय तर कॉम्प्युटर. नंतर कुठे जाणार, सी ड्राईव्हमध्ये. आला सी ड्राईव्ह, इथून एंटर करायचं. नंतर कोणता फोल्डर आहे, प्रसाद नावाचा. आलो. ह्या फोल्डरला काय केलं, इंटर. आले. कोणती फाईल कॉपी करायची आहे, पेप्सी ना. मग जी फाईल कॉपी करायची ती फाईल ओपन करायची आहे का, नाही. फक्त फाईलला काय करा, सिलेक्ट करा. केलं सिलेक्ट. आता सिलेक्ट केल्यानंतर कुठे आणणार आपण, एक तर काय लिहून दिलं आहे, एडिट मेनूमध्ये असणार किंवा ऑर्गनाइज. आता ऑर्गनाइजमधून काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कुठे जाणार आपण, कॉपी. झाली पहिली स्टेप. समजते. कॉपी केल्यानंतर कुठे येणार, काय सांगितलं, माय कॉम्प्युटरवरती यायचं. मग माय कॉम्प्युटर कुठे मिळणार, एक तो दिसतोय ते माय कॉम्प्युटर, किंवा कसं येऊ शकतं मागे, बॅक करून मागे येऊ शकतो. आहे ना. सध्या कुठे आलो मी, माय कॉम्प्युटर. नंतर कुठे येणार, डी मध्ये आपल्याला पेस्ट करायचं आहे ना. मग डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय करायचं आहे, इंटर केलं. डी ड्राईव्ह ओपन. नंतर कुठे येणार, दिसतोय मोरे नावाचा फोल्डर, तो फोल्डर पण काय करायचा आहे, इंटर करायचा. आले सगळे फोल्डर ओपन केले, जेवढे पाहिजे होते तेवढे. आता आलो या फोल्डरमध्ये, सरनेमच्या फोल्डरमध्ये. आता फाईल पेस्ट करायची आहे. मग पेस्ट कसं करणार, कॉपी कडून केली होती एडिटमधून ना, एडिट किंवा ऑर्गनाइज. मग पेस्ट करण्यासाठी पण तिथे जायचं आहे. एडिटमध्ये जाऊन काय करणार, पेस्ट. आली पेप्सी नावाची फाईल. समजलं एवढं. फाईल कशी आणली, कुठून फाईल घेऊन आलो आपण, सी ड्राईव्हमधून फाईल इथे आणली. बरोबर आहे. सी ड्राईव्हमध्ये जो प्रसाद नावाचा फोल्डर होता तिथून फाईल कॉपी करून इकडे आणली. मग आता सी ड्राईव्हमध्ये फाईल असणार की नसणार, तर सी ड्राईव्हमध्ये फाईल असणार. का असणार, कारण आपण कुठे गेलो होतो, एडिटमध्ये जाऊन काय केलं होतं, कॉपी केलं होतं. कॉपीचा अर्थ काय, की ओरिजिनल फाईल तशीच राहणार आणि त्याची डुप्लिकेट फाईल कुठे येणार, दुसरीकडे जिथे आपण पेस्ट करणार तिथे येणार. पण जर का मी कट केलं असतं तर काय झालं असतं, ओरिजिनल जागेवर फाईल राहिली असती का, नाही. कट केलं असतं तर काय झालं असतं, तिथून फाईल निघून गेली असती. कळलं एवढं. म्हणजे सी ड्राईव्हमधली फाईल आपण कुठे आणली, डी ड्राईव्हमधून रिझ्यूम सरनेम फोल्डरमध्ये आणली. आता याला मी क्लोज केलं. आलं. एक स्टेप झाली ना. इथून आपण फाईल इकडून घेऊन आलो इथे. तशी दुसरी फाईल कोणती आणायची आहे, वर्डपॅडची फाईल कुठे आणायची आहे, नेम फोल्डरमध्ये आणायची आहे. बघ कशी आणणार इथे. आता काय ओपन करणार, पहिलं कॉम्प्युटर सिलेक्ट करून कोणतं बटन दाबणार, इंटर. बरोबर आहे. नंतर कुठे येणार, डी ड्राईव्ह. डी ड्राईव्ह पण सिलेक्ट करून काय करायचं आहे, इंटर. आलो. नंतर कुठे येणार, दिसतोय मोरे नावाचा फोल्डर, तो फोल्डर पण सिलेक्ट करून कोणतं बटन दाबणार, इंटर बटन. केलं. आता ही फाईल कॉपी करायची आहे. कोणती फाईल कॉपी करायची आहे, रिझ्यूम नावाची. दिसते ते फाईल. कशी काय कॉपी करणार, एडिट. एडिटमध्ये जाऊन कुठे येणार, कॉपी. एडिटमध्ये जाऊन कुठे येणार, कॉपी. झालं कॉपी. कॉपी केल्यानंतर फाईल कुठे येणार, आपण केलं कॉपी. आता कुठे जायचं, आपल्या डी ड्राईव्हमध्ये जायचं ना. मग डी ड्राईव्हमध्ये कसं आणणार, सर्वप्रथम कुठे येणार, कॉम्प्युटरमध्ये जायचं. एक तर इथून कॉम्प्युटरमध्ये जाऊ शकतो किंवा बॅक करून मागे येऊ शकतो. बघा कसं जाणार, सी ड्राईव्हमध्ये फाईल कॉपी कशी करायचं म्हटलं ना. सिलेक्ट केली तरच ऑप्शन ऑन होणार, कॉपी ऑप्शन. बघा आता आहे का कॉपी ऑप्शन ऑन, नाही आहे. मग ही फाईल पहिलं सिलेक्ट करा. एक तर एडिट असणार किंवा ऑर्गनाइज. ऑर्गनाइज जाऊन काय करणार, कॉपी. आता कुठे जायचं आहे, सी ड्राईव्हमध्ये जायचं आहे. कसं येणार मागे, इथून
बॅक करा. आला का सी ड्राईव्ह? अजून नाही आला. अजून एकदा बॅक करा. आलो आपण कॉम्प्युटरवरती. आता कुठे जाणार? सी ड्राईव्ह केलं सिलेक्ट. सिलेक्ट केल्यानंतर कोणतं बटन दाबणार? इंटर बटन. आलो. नंतर कोणता फोल्डर ओपन करायचा आहे? प्रसाद नावाचा फोल्डर ओपन करायचा आहे. दिसतो प्रसाद नावाचा फोल्डर. तो फोल्डर सिलेक्ट करून काय केलं? इंटर. बरोबर ना. फोल्डर ओपन केल्यानंतर पेस्ट करायचा. आता पेस्ट करण्यासाठी कुठे येणार? ऑर्गनाइज, पेस्ट. आली इकडे फाईल. समजतंय? आता इथून काय केलं मी? क्लोज केलं. आता आपली फाईल दोन्ही ठिकाणी आली. सी ड्राईव्हची फाईल ती आपण कुठे घेऊन गेलो? डी ड्राईव्हमध्ये सरनेम फोल्डरमध्ये आणली है ना. इकडून फाईल आणली इथे. तशीच वर्डपॅडची जी फाईल आहे रेझ्यूम नावाची, तिला कुठे आणली? सी ड्राईव्हमध्ये प्रसाद फोल्डरमध्ये आणली. म्हणजे सध्या आपण काय केलं आहे? फाईलची कॉपी केली. बरोबर ना. पण समजा मला हा फोल्डर जर का आणायचा असेल तर, किंवा मला या फोल्डरचीच कॉपी करायची असेल तर कसं करणार? पहिलं कुठे जाणार? कॉम्प्युटरमध्ये जाऊन काय करायचं आहे? इंटर बटन. नंतर कुठे जाणार? सी ड्राईव्हमध्ये सिलेक्ट करून काय करायचं आहे? इंटर. आता कोणत्या फोल्डरची कॉपी करायची आहे? प्रसाद नावाची. तर दिसते इथे फाईल. कुठे जाणार? एडिट किंवा ऑर्गनाइज. आणि तिथे क्लिक करून काय जाणार आपण? कॉपी. केलं? कळलं? पहिलं कॉपीवरती क्लिक केलं. आता कॉपीवरती क्लिक केल्यानंतर कुठे यायचं आहे? बॅक करून मागे यायचं आहे ना. आपण फोल्डरच कॉपी केला. नंतर कुठे यायचं आहे? डी ड्राईव्हमध्ये. आलं? कुठे जाणार आपण? डी ड्राईव्ह. आता डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय केलं मी? इंटर बटन दाबला. आलं? नंतर कोणत्या फोल्डरमध्ये जायचं आपल्याला? मोरे नावाच्या फोल्डरमध्ये जायचं आहे. मग सिलेक्ट करून काय केलं मी? इंटर बटन दाबलं. कळलं एवढ्यापर्यंत? आता आपल्याला काय करायचं? पेस्ट करायचे ना. पेस्ट कुठून करणार? एक तर काय असणार? एडिट किंवा ऑर्गनाइज. आणि ऑर्गनाइज जाऊन काय करायचं आहे? पेस्ट करायचं आहे. आलो इथून? कळलं? आपण हा सी ड्राईव्हमधला फोल्डरच घेऊन आलो इथे. आता फोल्डर ओपन करा. आता जर का फोल्डर आणला याचा अर्थ काय? त्या फोल्डरच्या आतमधल्या फाईल पण कॉपी पेस्ट झालेली असणार. बघा फोल्डर ओपन करून. कळालं? ज्याचा अर्थ फोल्डर कॉपी केला याचा अर्थ काय? की त्या फोल्डरमध्ये असलेल्या सर्व फाईल पण कॉपी पेस्ट झाल्या. आता हा सी ड्राईव्हमध्ये असेल का फोल्डर? तर सी ड्राईव्हमध्ये पण असणार. का असणार? कारण आपण काय केलं? फोल्डरला कॉपी करून पेस्ट केलं आहे. कट करून पेस्ट केलं आहे का? नाही. मग कसं जाणार फोल्डर ओपन करण्यासाठी? सी ड्राईव्हमध्ये जाऊन बघा. दिसतोय प्रसाद नावाचा फोल्डर. कळलं एवढं? फाईलला कशी कॉपी करायची, फोल्डरला कशी कॉपी करायची? करणार एवढी प्रॅक्टिस? कळेल? पण आता आपण काय करू? जे फोल्डर कॉपी केलेत किंवा जे फाईल कॉपी केल्यात त्या फाईलला काय करू? डिलीट करू. कळे ना? सध्या आपण काय बघत होतो? फक्त प्रॅक्टिस करत होतो ना. मग कुठे जाणार मी सध्या? प्रसाद फोल्डर ओपन केला. त्यातली कोणती फाईल डिलीट करतो मी? रिझ्यूम नावाची. काय करणार? डिलीट बटन दाबला किंवा कुठे जाणार? फाईलमध्ये जाऊन डिलीट. आणि काय केलं इथून मी? येस केलं. म्हणजे आपली आहे ओरिजिनल फाईल होती तशीच. तसंच कुठे जातो मी? डीमध्ये जातो. आता कॉम्प्युटर, डी ड्राईव्ह. त्याला काय केलं? इंटर. कोणता फोल्डर ओपन करणार? मोरे. मोरे फोल्डरला पण काय केलं? इंटर केलं. आता ह्या डी ड्राईव्हमध्ये कोणती फाईल असली पाहिजे? रिझ्यूम नावाची फाईल असली पाहिजे. कोणती फाईल नको आपल्याला? पेप्सी. मग ती फाईलला पण काय केलं मी? डिलीट केलं. हॅलो? डिलीट करून झाल्यानंतर काय करणार? येस. बरोबर आहे? हा पण फोल्डर डिलीट करतो मी. कसं आणणार? फाईलमध्ये जाऊन डिलीट. आणि डिलीट केल्यानंतर कुठे आणणार? येस. कळालं? आता आपली जी ओरिजिनल फाईल होती ना पेप्सी आणखीन रिझ्यूम, आपण तेवढ्याच फाईल ठेवल्यात. बाकी सर्व फाईलला काय केलं? डिलीट केलं. का डिलीट केला? कारण आपल्याला फक्त प्रॅक्टिस करून बघायचं होतं की कॉपी पेस्ट ऑप्शन होतो की नाही होत आहे. मग आता याला मी काय केलं? मिनिमाइज केलं. आलं? आता डिलीट केले फाईल कुठे गेले आहेत? रिसायकल बिनमध्ये. मग रिसायकल बिन ओपन करा जरा. दाखवते 3 फाईल, पेप्सी, रिझ्यूम आणि प्रसाद नावाचा फोल्डर. मग आता मला सर्व फाईल नको असतील तर मी काय करणार? एम्प्टी रिसायकल बिन. आणि इथून काय केलं मी?
येस करणार. कळालं? करणार एवढी फाईल, करणार एवढी प्रॅक्टिस. काय करायचं, फाईल कॉपी पेस्ट करायची आहे. कट पेस्ट करू नका. कट केलं तर काय होणार, ओरिजिनल फाईल निघून जाणार. काय करून बघा, फाईलला फक्त कॉपी करा आणि कॉपी करून झाल्यानंतर पेस्ट करायचे. करा एवढी प्रॅक्टिस. सर्वप्रथम हा ऑप्शन लिहून घ्या आणि नंतर नोटबुकमध्ये बघूनच कॉपी पेस्ट करत जायचं आहे. स्टेप लिहून दिल्यात ना, त्याच्या स्टेप्स वाईजच एंट्री करत जायचं आहे. करणार एवढं, करा एवढी प्रॅक्टिस.